देवा, मला असं वाटतंय की नारद मुनींना कोणती तरी समस्या त्रास देते आहे. म्हणूनच ते असे मौन आहेत. मुनिवर, तुम्ही पुन्हा आख्यानाला प्रारंभ करा. सारं काही सुरळीत होईल अशी मला आशा आहे. पर महाराज असं कशापायी वागले हे त्यांनी सांगितलं नाही. ते कळायाच हो. देवा, मला असं वाटतंय की मी मुनिवरांशी जाऊन बोलतो आणि जी काही समस्या आहे त्याचं निवारण करतो. प्रधानजी, ते आवश्यक आहे. चला मुनिवर, तुमच्या समस्येबद्दल बोलूया. होय, समुद्र मंथनाच्या आख्यानात पुढे काय होणार आहे याची उत्कंठा सर्वांनाच आहे. परंतु आख्यानात आज जे काही घडले ते कळल्याशिवाय आख्यानाला पुन्हा प्रारंभ होणार नाही. पण असं का? कारण हे आख्यान नारद मुनींकडून कळणं अत्यंत आवश्यक आहे. ते त्यांनीच सांगायला हवं. तेव्हा त्याआधी नारद मुनी संभ्रमात का आहेत हे कळणे आवश्यक आहे. मला खात्री आहे की नारद मुनींना ह्यांच्याशी बोलून त्यांच्या मनात काय चाललं आहे हे ह्यांना सांगून नक्कीच समाधान मिळेल. नारद मुनींच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे आपल्याला लवकरच समजेल. जोवर नारद मुनी पुन्हा येत नाही तोवर हे आख्यान होणार नाही. मी राजवाड्यातच आहे आणि नारद मुनी जेव्हा येतील तेव्हा मी पुन्हा येईन. जशी तुझी इच्छा. परंतु म्हाळसा, नारद मुनींच्या आज वागण्याचे तुला आश्चर्य वाटले नाही? आलेच मी. म्हाळसा, मला कळतंय की तुझ्या मनात देखील काहीतरी आहे. असं काय झालं असेल महाराजांनी आज? कोणास ठाव. पर मला ही या कळना का काय झालंय ती देवासनी सांगायचं सोडून महाराज प्रधानजीसनी कशा पाय सांगाय गेलं असतील. आता ह्यासनी कसं सांगावं का प्रधानजी म्हणजेच श्री विष्णुदेव हायती, महाराजांचं आराध्य हायती, म्हणून त्यासनी समजावया गेलं असत्याल. भानू, कसला विचार करतेस? देवा, माझ्या पायी आख्यान थांबलं. लई विपरीत झालं बघा. माझ्याकडनं चूक झाली. पर मला काय बाय कळलं नाही म्हणून मी विचारलं नुसतं बस. बानू, ह्या तुझी काहीच चूक नाही. तुला जे काही प्रश्न पडले
त्यांचे उत्तर तुला मिळणे अपेक्षित आहे. वय पर समदे हात जमले आहेत ती आणि असं आख्यान थांबलं आहे ते बरं नवं. मुनिवरांच्या मनात नेमके काय आहे हे लवकरच कळेल. परंतु तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. आणि जोपर्यंत प्रधानजी आणि मुनिवर येत नाहीत तोपर्यंत तू कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नको. मुनिवर, हे सगळं काय चाललंय? आख्यान सुरू असताना तुम्ही असे आधी कधीच वागला नाही. काय कारण आहे? नारायण नारायण. सांगा मुनिवर. आख्यान थांबवून तेवढ्यासाठीच मी तुम्हाला बाहेर घेऊन आलो आहे. प्रभू, कसे सांगू? मुनिवर, सगळे आपली प्रतीक्षा करताय. हे योग्य नव्हे. लवकर सांगा काय झालंय ते. प्रभू, मी सांगतो, परंतु आपण माझ्यावर रागावू नये. मुनिवर, सांगा. प्रभू, आख्यानात बानूने एखादी शंका विचारली तर मी तिच्याकडे लक्ष देऊ नये आणि तिच्या कोणत्याही शंकेचे समाधान करू नये असा श्री म्हाळसादेवींनी मला आदेश दिला आहे. मुनिवर, हे तुम्ही काय बोलताय? असत्य बोलू नका. प्रभू, मी सत्य बोलतो आहे. परंतु तुम्ही हे सगळं मला तरी विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. मी हे कोणालाही सांगू नये असा देवींनी आदेश दिला आहे. प्रभू, परंतु तुम्ही हे सगळं मान्य का केलं? माझ्याकडे दुसरा पर्याय होता का? प्रभू, मुनिवर, तुम्ही चुकला आहात. तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. काहीही झालं तरी हे आख्यान श्री खंडेरायांसमोर सुरू आहे ह्याचं भान ठेवा. प्रभू, असे शब्दांचे फटके ओढू नका. मुनिवर, बाणाई तुमची शिष्य आहे ना? हा गुरुचा धर्म आहे. क्षमा असावी. प्रभू, तुम्ही अशा प्रसंगात देवींना शब्द द्यायला नको होता. जे झालं असतं त्याला सामोरं जायला हवं होतं. मी त्यातून तुम्हाला सोडवलं असतं. की माझ्यावरही विश्वास नाही राहिला तुमचा? असे म्हणू नका प्रभू. माझ्याकडून जो अपराध घडला आहे त्याचे प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे. त्याआधी जे काही घडलं आहे ते तिथे येऊन सगळ्यांना सांगा. श्री म्हाळसादेवींसमोर? होय. नारायण नारायण. हे कार्य कठीण आहे प्रभू. तरीही ते आता तुम्हाला करायचंय. चला. परंतु मी काय म्हणतो प्रभू, जे काही म्हणायचंय ना ते तिथे म्हणा. नारायण नारायण. म्हाळसा, 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 म्हाळसा. म्हाळसा, म्हाळसा, किती हाका मारायच्या तुला? आणि अशी तरातरा निघून का आलीस? मग मी काय करणार होते तिथे थांबून? आत्ता आख्यानात काय घडलं ठाऊक आहे ना? तू तिथे असायला हवं. आम्हाला वाटलं तूच नारद मुनींना विचारशील. पण तू त्यांना काही न विचारता तडक तिथून निघून आलीस. हो, कारण ते काय म्हणणार होते हे मला ठाऊक होतं. कारण असं करायला मीच त्यांना सांगितलं होतं. म्हाळसा, हे उचित नव्हे. तू त्यांना असं का सांगितलंस? प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींबद्दल तिला नक्कीच काहीतरी ठाऊक आहे याची मला खात्री आहे. पण केवळ हीच गोष्ट नाही तर अशा अनेक गोष्टी तिला ठाऊक असतील. जर तुझ्या मनात हाच विचार असेल तर तू योग्य तेच केलंस. आणि असं केल्याने त्या बानूच्या मनात काय आहे हे सर्वांसमक्ष तरी येईल. हो. अहो, हे काय बोलताय आपण? आणि म्हाळसा, तू देखील
अगं तुम्हा दोघींमध्ये कुठलीही चढाओढ लागलेली नाहीये, कुठली स्पर्धा नव्हे ही. ही आधी स्पर्धा नव्हती बाबा, पण ही आता जणू स्पर्धाच आहे. मला देखील बघायचे आहे की स्वतःच्या मूळ रूपाचे स्मरण आता आधी कोणाला होते, आणि मला खात्री आहे की ती मीच असेन. पण म्हणून तू नारद मुनींना असं करायला सांगणं बरोबर नव्हे माणसा, कारण ते बानूचे गुरु देखील आहेत. पण ते प्रधानजींशी काय बोलत असतील हे मात्र कळत नाही. मुळात प्रधानजी त्यांच्याशी काय बोलत असतील? देवी, म्हाळसाताई बी आख्यान सोडून गेले आहेत. समदे आता आख्याना पायी खोळंबला आहे ती. म्या उगा बोलले हे समद. तू अपराधी वाटून घेऊ नकोस बानू. ह्यात तुझी काहीच चूक नाही. जे घडलं त्याचं स्पष्टीकरण मिळावं म्हणून हे सारं घडतं आहे. ओय, पर हे समज होईल असं नव्हतं ठाव मला. आणि कोणी किती बी नाही म्हणलं तरी हे समज माझ्या पैच झालं आहे. म्या मनातच ठेवाया हवं होतं. आणि मग मन कोणाजवळ मोकळं केलं असतंस? एक लक्षात ठेव बानू, ह्या साऱ्यात तू केवळ एक निमित्त मात्र आहे. देवा, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी आस्तनस्थ व्हावं. देवा, आज आख्यानमध्येच थांबवावं लागलं. आज आख्यानात जे काही घडलंय ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु हे का घडलंय ह्याबद्दल नारद मुनींशी माझं बोलणं झालंय. मुनिवर, आज जे काही घडले ते का घडले याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तेव्हा ते का घडले हे तुम्ही सर्वांना सांगावे. होय देवा. मुनीवर, कोणताही संदेह मनात न ठेवता बोला. होय प्रभू. नारायण नारायण. देवा, आज हे असे घडले कारण मी माझ्याच शब्दात अडकलो होतो. मुनिवर, तुमच्या शब्दात म्हणजे? होय देवा, मी तसा शब्द दिला होता श्री म्हाळसा देवींना.
मुनिवर तुम्ही असा शब्द दिलाच कसा? मुनिवर बोला. कारण मीच त्यांना तसं सांगितलं होतं. असा या क्षणी हे करणं मला आवश्यक वाटलं. माळसाताई, तुम्ही या जेजुरीचा साम्राज्ञी हायसा. तुम्ही सम्राज्ञी हायसा म्हणून तुम्ही जे सांगाल ते समज करतात. पर जसं हे आख्यान तुमच्यासाठी आहे तसंच ते माझ्यासाठी बी आहे. जसं ह्या आख्यानामध्ये जे घडलं आहे हे ऐकल्यावर तुम्हासनी तुम्ही कोण हायसा हे कळणार आहे, तसंच मला बी काय बाय कळणार आहे. होय, हे आख्यान ह्यासाठीच आहे. पण ह्या आख्यानात असं काही घडणं अपेक्षित नाही. या आख्यानातून बऱ्याच काही गोष्टी हाती लागल्या तर ते योग्यच आहे. पण इथे तसं काही घडतंय असं मला वाटत नाही. माणसा, तुला नेमके काय म्हणायचे आहे? आख्यानात अनेक गोष्टी घडण्याआधी तिला ठाऊक आहेत, ज्या मला देखील ठाऊक आहेत. पण याआधी बानूचे गुरु म्हणून नारद मुनींचे सहाय्य तिला लाभले आहे. वय, पर त्यांनी मला म्या कोण हाय हे नाही सांगितलं. ते अगदी स्पष्टपणे सांगणारही नाही याची मला खात्री आहे. पण माझ्यापासून अनेक गोष्टी लपवल्या गेल्या. ज्या गोष्टींपासून अजूनही मी अनभिज्ञ आहे, ज्या हिला ठाऊक आहेत याची मला खात्री आहे. माझा यावं तुम्हासनी वाटतंय तसं काय बी नाही. हे आख्यान सुरू झाल्यावर तुम्हासनी जे कळालं आहे तेच मला कळालं आहे. आणि ह्यात लपविण्यासारखं काय बी नाही. खरंच? वय, मग आज काय तो सोक्षमोक्ष लागूच दे. विचाराजी, मागे तू बंधूंना आणि लक्ष्मी देवींना नमस्कार केलास. तेव्हा मला असं वाटलं की ते माझे बंधू आहेत तसे तुझे देखील बंधू आहेत. बंधू म्हणून त्यांच्यावर तुझे दायित्व आहे म्हणून तू नमस्कार केला असेल. पण तसे नाही. प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी हे कोणी सामान्य नाही हे मला ठाऊक आहे. आणि तसे मला संकेत देखील मिळाले आहेत आणि मला यांनी देखील तसे सांगितले आहे. आणि मला ठाऊक आहे की प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींबद्दल निश्चितच तुला काहीतरी ठाऊक आहे म्हणून तू त्यांना नमस्कार केला. मग आता सांगच, प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींना तू का नमस्कार केलास? असं काय ठाऊक आहे तुला त्यांच्याबद्दल? प्रसंगी या साक्षात्काराच्या मार्गात तू माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे गेलीस तर मला त्याचा राग येईल. पण प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींबद्दल मला सत्य कळले आहे याचा आनंद देखील. आणि त्या आनंदात मी माझा राग विसरून जाईन. आता तूच सांग,